नमस्कार. आज आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत मालदीव आणि भारत यांमध्ये नक्की काय वाद चाललाय किंवा मालदीव हा देश आणि भारताचं लक्षद्वीप हे बेट यांमध्ये नक्की काय फरक आहे आणि हा वाद का सुरू झालाय आणि याला नक्की कारण काय आहेत ते आपण आज या लेक्चरमध्ये पाहूया. तर प्रथम पाहूया की मालदीव हा देश नक्की कसा आहे, देशाचं भौगोलिक काय, तसंच हे बेट नक्की कसं आहे. तर पहा, मालदीव प्रजासत्ताक हा दक्षिण आशियामधील हिंदी महासागराच्या अरबी समुद्रामधील हा एक द्वीप समूह आहे. मालदीवमध्ये माल हा शब्द माला या मल्याळम शब्दापासून आलेला आहे. त्यामुळे माल म्हणजे माळ आणि दीव म्हणजे बेट, एक बेटांची माळ आहे. या दोन्ही शब्दांपासूनच मालदीव हा शब्द तयार झाला. एक बेटांची माळ. माळ हा मल्याळम शब्द आहे आणि त्यातूनच दीव म्हणजे बेट, बेटांची माळ. हा देश भारताच्या लक्षद्वीप या द्वीप समूहाजवळ मिनिकॉय द्वीप आणि चागोस द्वीप समूहादरम्यान 26 बेटांवर उत्तर दक्षिण वसलेला आहे. की लक्षद्वीप आणि मिनिकॉय द्वीप या बेटांच्या समूहादरम्यान किंवा त्यापासून जवळच असा हा मालदीव देश आहे. हा द्वीप श्रीलंकेच्या निवृत्तीस 750 किलोमीटरवर आहे, तर भारताच्या निवृत्तीस तो 600 किलोमीटरवर आहे. भारतापासून तो 600 किलोमीटरवर आहे. मालदीवची राजधानी माले ही मालदीवची राजधानी आहे आणि या मालदीवमधील सर्वात मोठं शहर सुद्धा ही माले. मालदीव हा जवळजवळ 1200 बेटांचा छोट्या लहान मोठी 1200 बेट आहेत. परंतु यातील बहुतेक बेट ही निर्जन आहेत. त्यातल्या काहीच बेटांवर लोकवस्ती आहे, काहीच बेटांवर लोक राहतात. भरपूर बेट जरी असली तरी काहीच बेटांवर ही लोक राहतात. याच्या देशाची राजधानी माले आहे. मालदीवचं क्षेत्रफळ जवळजवळ 300 चौरस किलोमीटर आहे. म्हणजेच हा देश दिल्लीच्या आकारापेक्षा सुद्धा 5 पटींना लहान असा देश. क्षेत्रफळ आणि लोकसंख्या या बाबतीत जर आपण पाहिलं तर आशिया खंडातील हा सर्वात छोटा देश आहे. मालदीवमध्ये सुमारे 4 लाख लोक राहतात. मालदीवमध्ये दिवेही आणि इंग्रजी या 2 भाषा प्रामुख्यानं बोलल्या जातात. आणि मालदीवमध्ये जी भरपूर सगळी बेट आहेत, या बेटांची समुद्र सपाटीपासून उंची ही 6 फुटांपेक्षा जास्त नाही. 6 फुटांपेक्षा ह्या सगळ्या बेटांची उंची ही कमी. ही सगळी समुद्रातली बेट आहे आणि त्यामुळे त्यांची उंची ही 6 फुटांपेक्षा सुद्धा कमी आहे. त्यामुळं मालदीवला येणाऱ्या काळामध्ये हवामान बदलामुळे जर समुद्राच्या पातळीत वाढ होत गेली तर मालदीवमध्ये समुद्राच्या पातळीत वाढ होण्याचा धोका आहे आणि मालदीव पाण्याखाली जाऊ शकतो. म्हणजे 6 फूट तसे भरपूर आहे. मालदीवची अर्थव्यवस्था, या छोट्याशा देशाची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर अवलंबून आहे. मालदीव हे शक्यतो पर्यटनासाठीच जास्तीत जास्त पर्यटनावर अवलंबून असलेला हा देश आहे. मालदीवच्या राष्ट्रीय उत्पन्नापैकी जवळजवळ 1/3 भाग हा याच्या पर्यटनातून येतो. मालदीवच्या एकूण GDP मध्ये पर्यटनाचा वाटा जवळजवळ 25.2% आहे. जास्तीत जास्त उत्पादन हे यांना किंवा पर्यटनातून मिळतं. मालदीव सरकारला मिळणार एकूण उत्पन्न हे परकीय चलनाच्या साठ्यात पर्यटनाचा वाटा सगळ्यात मोठा आहे. तसंच 1965 साली ब्रिटिश साम्राज्यापासून मालदीवला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही काळ या देशामध्ये राजेशाही होती मालदीवमध्ये. पण नोव्हेंबर 1968 मध्ये मालदीव प्रजासत्ताक देश बनला आणि या प्रजासत्ताक देशामधला इस्लाम हा येथील प्रमुख धर्म आहे. मालदीवमध्ये इस्लामिक सहकारी संघटना, सार्क, राष्ट्रकुल परिषद, अलिप्त राष्ट्रगट चळवळ, संयुक्त राष्ट्र इत्यादी आंतरराष्ट्रीय संघटनांचा सुद्धा हा मालदीव सदस्य आहे. मालदीवचे अध्यक्ष 17 नोव्हेंबर 2023 रोजी मोहम्मद मुइझ्झू हे मालदीवचे 8वे अध्यक्ष बनले आणि इथूनच भारत आणि मालदीव यांच्यामध्ये वाद किंवा
सुरुवात झाली. मोहम्मद मुइझ्झू हे पीपल नॅशनल काँग्रेसचे सदस्य आहेत किंवा त्यांचे पीपल नॅशनल काँग्रेस हा पक्ष आहे आणि यांनी संपूर्ण ज्यावेळेस ही अध्यक्षपदाची निवडणूक लढवताना संपूर्ण निवडणूकच भारत विरोधी भावनांवर लढवली आहे आणि त्यानुसार ते निवडून आलेले आहेत, अध्यक्ष झालेत. याआधी मालदीवचे आणि भारत यांचे संबंध नेहमीच चांगले राहिलेले आहेत. मालदीवचे अध्यक्ष माजी अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोली हे देखील भारताचे समर्थक होते, परंतु आत्ता जे मोहम्मद मुइझ्झू हे भारत विरोधी भावनांवरच निवडणूक जिंकून आलेत, अध्यक्ष झालेत, त्यामुळे ते भारत विरोधी भूमिका घेताना आपल्याला दिसत आहेत. मात्र मोहम्मद मुइझ्झू यांची पीपल नॅशनल काँग्रेस गेल्या काही काळापासूनच मालदीवमध्ये भारत विरोधी वातावरण निर्माण करत होती आणि त्यांच्यावरच ह्याच मुद्द्यावर त्यांनी मालदीवच्या निवडणुका जिंकल्या आहेत. मुइझ्झू यांनी जर निवडणूक प्रचारात असंही म्हटलं होतं की जर राष्ट्रपती झाले तर मालदीवमध्ये उपस्थित असलेल्या भारतीय सैनिकांना ते बाहेर काढतील. आजपर्यंत मालदीवचे प्रत्येक नवे राष्ट्रपती जेव्हा जेव्हा मालदीवची निवडणूक होते आणि त्यांचे राष्ट्रपती निवडले जातात त्यानंतर ते प्रथम निवडलेले राष्ट्रपती हे भारताला भेट देत असतात. परंतु मुइझ्झू आधी हे तुर्कीला गेले, त्यानंतर ते चीनला च्या दौऱ्यावर सुद्धा गेलेले आहेत. त्या मालदीवच्या या नव्या सरकारच्या भारत विरोधी वृत्तीमागं चीनचाच हात आहे. एक जागतिक राजकारण आहे बघा. गेल्या काही वर्षांमध्ये चीननं काय केलं, मालदीवला कोट्यावधी डॉलर्सचं कर्ज दिले आणि चीनची ती थेरीची प्रत्येक छोट्या देशाला पकडायचं, त्याला भरपूर कर्ज द्यायचं आणि ते कर्ज न फेडेपर्यंत त्यांची परिस्थिती आणायची आणि नंतर त्या देशावर दबाव निर्माण करायचा. चीननं मालदीवची राजधानी माले ते मालेचं दुसरं बेट हुले मालेपर्यंत कोटींची गुंतवणूक केली करून 2 किलोमीटर लांबीचा पूलही बांधलेला आहे. आणि सर्वांना माहीत आहे की चीनच्या परराष्ट्र धोरणाचा हा एक भाग आहे, जास्तीत जास्त कर्ज द्यायचं आणि नंतर त्या देशांवर अधिकार गाजवायचा. प्रत्येक छोट्या देशाला कर्ज देऊन अडकवा, जेव्हा त्या देशाला वाटेल तो कर्ज फेडू शकत नाही मग त्या देशाचं परराष्ट्र धोरण तुमच्या इच्छेनुसार चालवा, असंही चीनची राजनीती राहिलेली. गेल्या काही काळापासून चीन हिंद महासागर क्षेत्रात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत आहे. जर हिंद महासागरात क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करायचा असेल तर 2 देश महत्त्वाचे आहेत. त्यातले आहेत पहिला श्रीलंका आणि दुसरा आहे मालदीव. तर भारताला जर शह द्यायचा असेल, टक्कर द्यायची असेल तर हिंद महासागरातील हे 2 देश महत्त्वाचे आहेत आणि यांच्याशी असलेल्या संबंधांचा फायदा घेऊनच चीन या भागातील आपला प्रभाव वाढत आहे आणि भारताचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. मालदीवमध्येही सुद्धा किंवा मालदीवने सुद्धा चीनकडून भरपूर काही कर्ज घेतले हे विरोधी पक्षांना सुद्धा लक्षात आहे. अब्जावधी डॉलरचं कर्ज मालदीव फेडू शकत नाही, त्यामुळे अशा प्रकारे भारत विरोधी धोरण अवलंबलं ही त्यांच्या अध्यक्षांची मजबुरी बनलेली आणि भारताविरुद्ध कायम विरोधी बोलत असायचं. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष झाल्यावर सुद्धा मुइझ्झू यांनी भारताच्या लष्कराला मालदीव सोडण्यास सांगितलंय. हे सगळे मुइझ्झूंचं डोकं नाही, तर या मालदीवच्या पाठीमागून या सगळ्याची सूत्र हलवतोय तो देश आहे चीन. का तर चीनला हिंद महासागरामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचं आहे आणि त्यासाठी त्यानं श्रीलंका आणि मालदीव या 2 देशांना आपल्या हातातलं बाहुलं बनवलेलं आहे. धन्यवाद.